सारंग निर्दोष आहेत ह्याचा माझ्याकडे काही पुरावा नव्हता, पण नुकताच हाती आलेला आहे पुरावा आमच्या। माय लॉर्ड, ह्याच्यामध्ये क्राइम सीन वरती सापडलेलं एक ब्रेसलेट आहे ज्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत। आणि ते रक्ताचे डाग सारंगचे नाहीयेत। आणि त्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्ही त्या ब्रेसलेटच्या सोबत दिलेला आहे। याचा अर्थ असा होतो युअर ऑनर की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सारंग बरोबर आणखी एक व्यक्ती तिथे उपस्थित होती आणि त्या व्यक्तीनेच हा खून केल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे माय लॉर्ड, माझे अशील सारंग हे निर्दोष आहेत। काय गर्व रे, एवढा मोठा पुरावा क्राइम सीन मध्ये तुमच्या नजरेतून कसा सुटला हो? ह्याचा अर्थ काय होतो माहिती का, तुम्ही कोणाला तरी प्रोटेक्ट करताय। आणि याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही सारंगला टार्गेट करताय, बरोबर ना? हे ब्रेसलेट नक्की त्या मुलाचंच असणार आहे। त्या मुलाला खरा खुनी कोण आहे हे माहिती असणार आहे। तो मुलगा सापडला पाहिजे। पण यावरून गुन्हा सिद्ध होत नाही मिलॉर्ड। मॅडम, मला आदित्य किर्लोस्कर यांची उलट तपासणी घ्यायची। परवानगी आहे। आदित्य किर्लोस्कर हाजीर हो। मी जे काय बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही। मिस्टर आदित्य, तुम्ही बिझनेसमन नाही, एक डिटेक्टिव्ह व्हायला हवे होतात। ऐन वेळी किती महत्त्वाचा पुरावा तुम्ही सादर केलात नाही? मला सांगा, या पुराव्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा की हा पुरावा खरा आहे।